उशिराने का होईना पण नांदेडमध्ये पावसाची हजेरी, पिकांना जीवदान, वाऱ्यावर डोलू लागले पिकांचे कोवळे अंकुर, शेतीतील कामांची लगबग सुरू. हिंगोली जिल्ह्यामध्ये 2,22,000 हेक्टरवर खरीपाची पेरणी, कापूस, सोयाबीन तर तूर या पिकाला सुद्धा शेतकऱ्यांनी सर्वाधिक पसंती दिली आहे. पावसामुळे खरीपाच्या पिकांना दिलासा. जालन्याच्या टेंभुर्णी परिसरामध्ये पावसानं उघडीप देताच शेती मशागतीच्या कामांना वेग, खरीप पिकाच्या मशागतीच्या कामांसाठी शेतकऱ्यांचं संपूर्ण कुटुंब शेतकामात व्यस्त. रायगड जिल्ह्यामध्ये मे महिन्यातील अवकाळी पावसामुळे आंबा, उन्हाळी भात आणि भाजीपाल्याचं मोठं नुकसान. कृषी विभागाच्या पथकांच्या पाहणीनंतर जिल्ह्यामध्ये 930 हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाल्याचं स्पष्ट. हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संत नामदेव हळद मार्केटमध्ये हळदीच्या दरात घसरण, मागच्या आठवड्याच्या तुलनेत 500 रुपयांनी दर घसरला. काल प्रति क्विंटल सरासरी 11,500चा दर. बाजारातील बटाटा आवक वाढली, दर घसरला. बटाट्याला सध्या प्रति क्विंटल सरासरी 1,500 ते 2,000च्या दरम्यान भाव. पुढच्या काळात सुद्धा बटाटा आवक चांगली राहण्याची शक्यता. हिरव्या मिरचीची आवक कमी असल्यानं दर स्थिर. सध्या हिरव्या मिरचीला 3,000 ते 3,500 रुपये दर. मिरचीचा दर पुढच्या काही आठवड्यामध्ये कायम राहण्याची शक्यता. पावसामुळे पेरूची आवक कमी असल्यानं भाव तेजीत. सध्या पेरू 3,000 ते 4,000 रुपये प्रति क्विंटल. बाजारामध्ये शेवग्याची आवक कमी झाल्यामुळे भाव तेजीत. शेवगा पिकाला यंदा पाऊस आणि बदलत्या वातावरणाचा मोठा तडाखा. शेवगा 5,000 ते 6,000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान. छत्रपती संभाजीनगरमध्ये फळबाग विम्याचं पोर्टल 3 दिवसापासून बंद. मुदत वाढवण्याची शेतकऱ्यांची मागणी. कालपर्यंत होती फळबागेचा विमा उतरवण्याची मुदत. वाशिम जिल्ह्यामध्ये सरासरीच्या केवळ 27% क्षेत्रावरच कपाशीची पेरणी पूर्ण. आतापर्यंत जिल्ह्यात सर्वाधिक मानोरा तालुक्यामध्ये 3,544 हेक्टर क्षेत्रावर पेरणी. बाजारात सध्या शेवग्याची आवक कमी असल्यानं शेवगा तेजीत. शेवग्याला 5,000 ते 6,000 रुपयांचा प्रति क्विंटल भाव.